झालेल्या रुग्णांवरती तळेगावमधल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या रुग्णांचा पोलिसांकडून जबाबही नोंदवण्यात येतोय। त्यात घटनेसंदर्भात सगळी माहिती रुग्णांकडून घेण्यात येते। या संदर्भातच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। कुंदमाळा येथे पूल कोसळून दुर्घटना घडली आणि त्यात अनेक जण जखमी झाले। मात्र आता या जखमींचा जबाब नोंदवण्यात येतोय। पिंपरी चिंचवड पोलीस असू देत किंवा तळेगाव दाभाडेचे जे काही पोलीस आहेत ते प्रत्येक पेशंट्स जवळ जाऊन ते कशासाठी इथे आले होते, पर्यटनासाठी आले होते का, त्यांची संपूर्ण माहिती ते नोंदवून घेत आहेत आणि त्यांना कुठे दुखापत झाली आहे का, एवढंच नाही तर त्यांच्यासोबत कोणी आता नातेवाईक इथे उपलब्ध आहेत का, त्यांना काय काय गरज लागते हे सगळं पोलिसांकडून आता नोंदवून घेतलं जात आहे। आपण जर बघितलं तर या सगळ्या घटनेत साधारण 50 ते 52 सगळे रुग्ण जखमी झाले आहेत। अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना झाली, कारण यात 4 जण वाहून गेले आणि 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला आहे। आता आपण जर बघितलं तर पोलीस आणि त्या पेशंटकडनं तुमच्या घरी कोण आहेत, तुम्ही कशासाठी आले होते, या ठिकाणी आले तेव्हा काय काय घडलं होतं, तुम्हाला या सगळ्या घटनेची कशी कशी माहिती हे सगळं कळलं, हे सगळा जबाब आता पोलिसांकडनं प्रत्येक रुग्णाचा जबाब घेतला जातोय आणि तो जबाब नोंदवून घेतला जातो आणि तो तिथल्या तिथेच लिहून घेतला जातो, जेणेकरून याच्यावर उपाय व्यवस्थित करण्यात येईल। आणि एवढंच नाही तर प्रत्येक रुग्णाला तो आधार मिळेल आणि हा जबाब नोंदवून हा जबाब मुख्य कार्यालयाकडे सोपवला जाईल। एवढंच नाही तर आता या सगळ्या पेशंट्सवर या रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि अर्थातच सगळे पेशंट्स आणि घटनास्थळ असू दे तिथे देखील अनेक उपाययोजना आता करण्यात येणार आहेत। कॅमेरामन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। कुंडमाळ्याच्या दुर्घटनाग्रस्त पुलाच्या कामाची